Hello friends, hello everyone. Standard 10 and Subject English 2.2 The Boy Who Broke the Bank. Open page number 48. Friends, in the last video we discussed on warming up and chit chat of 2.2 The Boy Who Broke the Bank. In chit chat we have discussed on given points and also we have discussed on the news. It may be a fact or fake, and also there are given some statements. We have described it whether they are facts or rumors, and also we justified our answers, our decisions by explaining about it. In this way we have completed the warming up of 2.2 The Boy Who Broke the Bank. Okay friends, now we are going to discuss the whole story, The Boy Who Broke the Bank. बँक बुडवणारा मुलगा याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. सो ओपन पेज 48. The Boy Who Broke the Bank. अबाउट द ऑथर. फर्स्ट आपण थोडं लेखकाविषयी परिचय करूया. Ruskin born 1934. It is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landover in Missouri, India. The Indian Council for Children Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra, and he was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. मित्रांनो, आपण लेखक परिचय करून घेत असताना आता जो आपण पॅसेज पाहिला, जो आपल्याला स्क्रीनवरती दिसतो, तर रस्किन बॉन्ड 1934 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. तर रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ते भारतामधील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. आवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरिता त्यांना 1992 या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक देण्यात आले. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. 1999 मध्ये पद्मश्री आणि 2014 मध्ये त्यांना पद्मभूषण हा नागरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. असं बाल साहित्य क्षेत्रातील खूप मोठं साहित्याचं योगदान रस्किन बॉन्ड यांनी दिलेलं आहे. ते ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत, ही गोष्टी आपल्या ध्यानात असू द्या. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द स्टोरी ऑन पेज नंबर 48. पहा काय कथा सांगितले. आपल्या कथेचंच टायटलच इतकं मनोरंजक आहे, बँक बुडवणारा मुलगा. आपण वॉर्मिंग अपमध्ये पाहिलेलं आहे की एखादं स्टेटमेंट ते कसं न्यूज आहे आणि त्याची कशी अफवा बनत जाते, आणि अफवा जर झाली तर त्या सुरुवातीला त्या गोष्टीवर जर आपण विश्वास ठेवला तर नंतर आपणाला किती मोठा फटका बसतो, किती तोटा होतो, हे आपण वॉर्मिंग अपमध्ये पाहिलेलं आहे. आणि या कथेमध्ये सुद्धा काय झालेलं आहे हे आपण डिटेलमध्ये पाहूया. ओके, ऑन पेज नंबर 48. पहा, आता यामध्ये नथू हे मेन कॅरेक्टर आहे. ओके, नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिंपळनगर बँक ओन्ड बाय शेठ गोविंदराम. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps.
As Natu was banging his pan against the dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय सांगितले बघा. Natu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank, owned by Sheth Govindram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. As Natu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. मित्रांनो, शेठ गोविंदरामांच्या मालकीच्या पीपलनगर बँकेच्या पायऱ्या झाडताना नतू स्वतःवरच खूप चिडला होता आणि हातातला लहानसा झाडू त्यानं अगदी निष्काळजीपणानं घाईघाईत भर 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 त्या पायऱ्यावर फिरवला आणि त्यामुळं झाडलेली धूळ त्याच्या डोक्यापर्यंत उडून पुन्हा आहे तसं त्या पायऱ्यावरच विसावली. हातातली सुपली आणि तो कचऱ्याच्या डब्यावर हातातली सुपली त्यानं काय केली तर त्या कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता. तेव्हा त्याच क्षणी धोब्याचा मुलगा सीताराम तिथून जात होता. पुढं काय झालं पहा. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. सीताराम कपडे पोचवायच्या कामावर निघाला होता. धोब्याचा मुलगा होता तो कपडे पोचवायच्या कामावर निघाला होता. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या इस्त्री केलेल्या कापडांचं गाठोडं होतं. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नतू. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नतू. आर यू अनॉयड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू एन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. अशी धूळ उडवू नकोस रे, तो नतूला हटकत म्हणाला. अशी धूळ उडू नकोस रे, महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत म्हणून एवढा वैतागलायस का, असं तो त्याला म्हणाला. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. आय हॅवंट इवन रिसीव्ड माय रेग्युलर पे and this is the 20th of the month. Who would think a bank would hold a poor man's salary? As soon as I get my money, I am up. Not another week I work in this place. And Natu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. काय झालं पहा. या ठिकाणी नतूला हटकत तो धोब्याचा मुलगा म्हणाला. सीताराम तिथून जात होता. तो काय म्हणाला पहा. तो म्हणाला की अशी धूळ उडवू नकोस रे, कारण तो तर तिथून इस्त्रीचे कपडे नेत होता, कारण ती धूळ याच्या कपड्यावरती आली असती म्हणून तो तसं म्हणाला. महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत म्हणून एवढा वैतागलास रे, असं म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती चित्र दिसतं पहा की नतू हा अतिशय वैतागलेला आहे आणि बँकच्या समोर असलेल्या पायऱ्या वगैरे स्वच्छ करायला झाडायला लागलाय, असे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतं. असं तो बोलल्यानंतर महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत म्हणून एवढा वैतागलायस काय, असं म्हटल्यानंतर तो झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात काय म्हणाला बघा. मला त्याबद्दल काहीही बोलायची इच्छा नाही. मला त्या गोष्टीबद्दल आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. मला त्याबद्दल काहीही बोलायची इच्छा नाही, असं झाडूवाला तो मुलगा नतू तक्रारीच्या सुरात म्हणाला. आणि तो पुढे काय म्हणाला बघा. आय हॅवंट इवन रिसीव्ड माय रेग्युलर पे अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am up. Not another week I work in this place. And Natu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. Emphasize, भर देणे, ठामपणे सांगणे.
काय झालं पहा, मग तो म्हणतोय मला त्याबद्दल काहीही बोलायची इच्छा नाही. झाडूवाला मुलगा म्हणाला, महिन्याची 20 तारीख आली, 20 महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही. बँक अशी कुणा गरीब माणसाचा पगार थांबवत असेल का, थकवत असेल का, असं कुणाला वाटेल का? पगार झाल्याक्षणी मी इथून निघून जाणार आहे, आणखी 1 आठवडाही ते थांबणार नाही, असं म्हणत नतूने हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटली. आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी त्यानं आपल्या कृतीतून जोरजोरात आपली सुपली त्या कचऱ्याच्या डब्यावर जोरजोरात आपटत त्यानं पटवून दिलं की मी हे करणारच आहे, इथून पुढे मी थांबणार नाही, असं तो तिथं बोलला. असं बोलणं झाल्यानंतर वेल आय विश यू लक सेड सीताराम. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट suit you. And he paddled barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, सीताराम म्हणाला. तुझ्याजोगे एखादं काम मिळालं तर मी नक्की पाहून ठेवीन ना, असं म्हणून डोकं आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचं गाठोडं कसंबसं डोक्यावर सावरत तो बेअरफूट अनवाणी पाय ओढत पुढं निघाला. आता मित्रांनो, ही घटना काय घडली इथंपर्यंतची तुम्हाला लक्षात आली, आणि इथून पुढं या एवढ्याच घडलेल्या घटनेचा काय परिणाम होत गेला, कोण कोणाशी काय सांगत गेलं, अशा गमतीशीर गोष्टी या ठिकाणी रस्किन बॉन्डनी अतिशय मनोरंजकपणे आणि परिणामकारकतेनं समाजातल्या या गोष्टी या लेखनातून प्रकट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पुढं काय झालं पहा. At the 4th home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. Trying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay. वाक्य पुन्हा लक्षात घ्या मित्रांनो, तो काय बोलला, he is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. चौथ्या घरापाशी येऊन तो पोचला. कोण पोचला? सीताराम पोचला. त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असं बोलताना त्यानं ऐकलं. गाठोडं बांधता तो तिला म्हणाला, टाईंग हिज बंडल्स टुगेदर ही सेड. गाठोडं बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे, पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. इथंपर्यंत सांगितलं आणि पुढचं स्टेटमेंट त्यानं काय केलं बघा. आत्ता एका बँकेत कामाला आहे. ओके, ही इज विथ द बँक जस्ट नाऊ, बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लीव. आत्ता एका बँकेत कामाला आहे, पण ते लोक पगार देत नाहीत, म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. पुढं काय घडलं बघा आता या विधानाचा परिणाम. इज दॅट सो? सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. असं का? मग त्याला उद्याच मला भेटायला सांग. श्रीमती श्रीवास्तव सीतारामला म्हणाल्या, मग त्याला उद्याच मला भेटायला सांग. पुढं काय झालं बघा. And Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. गिरायकाला आणि आपल्या मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून खुश होत सीताराम आपल्या खांद्यावर गाठोडं टाकून निघून गेला. गाठोडं टाकत तो निघून गेला. Mrs. Srivastav had to do some shopping. She gave instructions to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out
for the Pimpalnagar marketplace to market her customary tour of the both of the clothes shops. पुढे घटना काय घडली पहा की श्रीमती श्रीवास्तवना खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. Mrs. Srivastav had to do some shopping. She gave instructions to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for the Pimpalnagar marketplace to make her customary tour of the clothes shops. श्रीमती श्रीवास्तवना खरेदीसाठी बाहेर जायचं होतं. त्यांनी आयाला बाळाला सांभाळायच्या सूचना दिल्या आणि स्वयंपाक्याला दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितलं आणि नेहमीचे कपडे खरेदी करण्यासाठी त्या पीपलनगरच्या बाजारात निघाल्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pipalnagar. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, Do you know, my dear, that Seth Govindram's bank can't even pay its employees? Do you know, my dear, that Seth Govindram's bank can't even pay its employees? Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. पुढं कशी घटना घडत गेली मित्रांनो पहा. लासाडी टॅमरिन ट्री बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. कोणाला भेटल्या? मिसेस श्रीवास्तवना भेटल्या. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. पीपलनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असं त्या वैतागून सांगत होत्या. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कापडाचा नमुना श्रीमती श्रीवास्तवना दाखवला आणि मग पुढची 5-1 मिनिटं कापडाचा रंग, कापडाचा पोत आणि त्या कापडावरची असलेली नक्षी या सर्व गोष्टीवर त्या दोघी चर्चा करीत राहिल्या. त्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या, अगं तुला माहीत आहे का, सेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगार सुद्धा देऊ शकत नाही म्हणे. आजच त्यांच्या झाडूवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्याला पगार मिळालेला नाहीये. एवढं स्टेटमेंट केल्यानंतर काय बोलले त्या लक्षात आलं. डू यू नो माय डिअर that Seth Govindram's bank can't even pay its employees? Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. अगं तुला माहीत आहे का, सेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगार सुद्धा देऊ शकत नाही म्हणे. आजच त्यांच्या झाडूवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी अजून त्याला पगार मिळालेला नाहीये. असं म्हटल्यानंतर पुढं घटना काय घडली पहा. या ठिकाणी चित्र छानसं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. श्रीमती भूषण आणि श्रीमती श्रीवास्तव बोथ दे आर टॉकिंग विथ ईच अदर on their subject daily routine topic, that is purchasing the cloth, and also Mrs. Srivastav told her about the thing that Seth Govindram's bag याबद्दल ती बोलली. आता बोलून झाल्यानंतर पुढं काय झालं पहा. पुढं काय घटना घडली तर shocking, remarked Mrs. Bhushan,
If they can't pay the sweepers, they must be in a bad way. None of the others could be getting paid either. Shocking, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the others could be getting paid either. अरे बाप रे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाहीत याचा अर्थ परिस्थिती फारच बिकट दिसते. बाकीच्यांनाही पगार मिळत नसेल, बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही, असं श्रीमती भूषण उत्तरल्या. श्रीमती भूषणने अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पुढं काय झालं पहा. असं बोलून she left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. त्या असं बोलल्या आणि चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. सर्च ऑफ हर हजबंड, आपल्या पतीला शोधायला निघाल्या. आणि ते पती कुठं होते तर ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारत बसले होते. So there you are, cried Mrs. Bhushan. So there you are, cried Mrs. Bhushan. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? तुम्ही इथे बसला आहात तर, श्रीमती भूषण उद्गारल्या. अहो 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते आहे, कुठं गायब झाला होतात? असं आपल्या पतिराजांना त्या म्हणाल्या. त्याने उत्तर दिलं, नोवेअर, रिप्लायड मिस्टर भूषण. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप, I might have found you, but you got from one shop to another like a bee in a flower garden. कुठेही नाही, मिस्टर भूषण म्हणाले. तू एकाच दुकानात स्थिर असतीस तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात विहरत असतेस, मग तू मला कशी सापडणार? डोंट स्टार्ट ग्रमलिंग. The heat is drying up. I don't know what's happening to People Nagar. Even the banks about go to bankrupt. उगीच कुरकुर करू नका. आधीच उकाड्यानं हैराण झाले, आधीच उकाड्याने आम्हाला हैराण केले. पीपल नगरमध्ये काय चाललंय कुणास ठाऊक. बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. What's that? said Kamal Kishore, sitting up suddenly. Which bank? काय म्हणाला? कमल किशोर ताडकन उठून म्हणाले, कोणती बँक? Why, the People Nagar Bank, of course. I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. अर्थातच पीपल नगर बँक. मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांना पगार देणं त्यांनी बंद केलंय. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे? Don't tell me you have an account there, Mr. Kishore. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे? नो बट माय नेबर हॅज. त्यांनी काय उत्तर दिलं बघा. नो बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पोर्शन टू हिज कीपर्स ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. You had better get your money out as soon as you can. पुढे घटना काय घडली पहा मित्रांनो. माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं खातं आहे त्या बँकेमध्ये, ते उद्गारले आणि मधल्या भिंती पलीकडच्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? पीपल नगर बँक बंद होणार आहे म्हणे. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. घटना काय घडली आणि त्याचे काय काय पडसाद उमटत गेले, प्रत्येकजण कसं कसं स्टेटमेंट आपापल्या अर्थानं तिथं या ठिकाणी व्यक्त केलं आणि कुठून घटना कुठंपर्यंत घडत गेली हे आपण पाहत आलेलो आहोत मित्रांनो. पहा यानंतर पुढं काय झालं. दीपचंद who was cutting the hair of an elderly gentleman.
was so startled that his hand shook and he necked his customer's right ear. The customer ached with pain and distress because of the cut and distress because of the awful news he had just heard. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. He dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. Where was he then? The Seth was holidaying in Kashmir. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. He hurried back to the barber shop and told Deepchand, "The bird has flown. Seth Govindram has left town. Definitely it means collapse." And then he dashed out of the shop, making a beeline for his office and checkbook. त्यानंतर घटना काय घडून गेली पहा. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता. ही बातमी ऐकून तो इतका सटपटला की हात हलल्यामुळं त्याच्या गिरायकाचा उजवा कानच कापला. ते गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. अधिक कापल्याची वेदना आणि मग त्या भयंकर बातमीचा धक्का. मानेच्या एका बाजूचे केस कापून घ्यायचे तसेच सोडून ते लगबगीने घाईघाईने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. त्यांनी सेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला, पण सेठ घरी नव्हते. मग कुठे गेले ते काश्मीरला फिरायला गेले होते. अरे च्छा, असं आहे तर. त्या वयस्कर गृहस्थाचा विश्वासच बसेना. ते घाईनं न्हाव्याच्या दुकानात परतले आणि दीपचंदला म्हणाले, पक्षी उडून गेला. काय म्हणाले? द बर्ड हॅज फ्लोन. पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेत. म्हणजे नक्कीच दिवाळखोरी. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. सेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेत म्हणजे नक्कीच दिवाळखोरी. आणि ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेने चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. मित्रांनो, आता इथून पुढं ज्या ज्या काही गोष्टी घडत गेल्या पहा. The news spread through the bazaar with the rapidity of forest fire. From the general merchants it traveled to the shop, circulated amongst the customers, and then spread with them in various directions to the battle seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. काय झालं पहा नंतर. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडली ऑफ फॉरेस्ट फायर. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, circulated amongst the customers, and then spread with them in various directions. So the battle seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. ही बातमी अगदी वनव्यासारखी बाजारात पसरली. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून गिरायकापर्यंत पोहोचली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे ही बातमी पोहोचली. मग ती पानवाल्याकडे बातमी पोहोचली, शिंप्याकडे बातमी पोहोचली, छोट्या विक्रेत्याकडे बातमी पोहोचली, सोनाराकडे बातमी पोहोचली आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत ही बातमी येऊन पोहोचली. आणि आता त्या भिकाऱ्यापर्यंत सुद्धा ही बातमी जाऊन पोहोचल्यानंतर इथून पुढं काय काय घटना घडल्या, इथून ज्या काही मनोरंजक इंटरेस्टिंग घटना घडत गेल्या, त्या सर्व घटनांची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. ओके फ्रेंड्स, वी विल सी द रिमेनिंग स्टोरी ऑफ दिस लेसन in the next video. So friends, thank you very much for watching this video. Thank you.